पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। भागल्या मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख। तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते। तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात की संतांची पायी हा माझा विश्वास, संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात संत या शब्दापासून केली आहे। संतांची पायी हा माझा विश्वास, संत या शब्दापासून महाराजांनी अभंगाची सुरुवात केली आहे। मग संत नेमकं कुणाला म्हणावं? संत नेमकं कुणाला म्हणावं? तसे नाथ महाराजांनी भागवतामध्ये संतांची एकूण 21 लक्षणं सांगितली आहेत। आता ती सगळी लक्षणं सांगण्यात वेळ जाईल, विषांतर होईल। थोडक्यात मोजक्या भाषेत संत नेमकं कुणाला म्हणावं? तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, जो श्री गुरुच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त करून मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केलंय, तो संत असतो। इतर दुसरं कोणी नाही। एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय। ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगानं ज्याची चाकरी केली आहे, दास्यत्व केलंय, तो संत असतो। इतर दुसरं कोणी नाही। तुम्ही आम्ही कीर्तनकार संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, संत नाही। संतांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलेला असतो आणि पांडुरंगानं संतांची चाकरी केलेली असते। शर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनिसिले। पांडुरंग या सगळ्या संतांच्या संसारात राबलेला आहे आणि या सगळ्या संतांनी पांडुरंग प्रत्यक्षात पाहिलेला आहे। एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय। म्हणून ज्याच्याजवळ मूर्तिमंत विवेक वैराग्य आहे, श्री गुरुच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि
ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आहे तो संत असतो. याला छोटं केलं तर जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुका झालासे पांडुरंग, तुका पांडुरंग झाला आणि पांडुरंगहून पांडुरंगाचं नाव घेऊ लागला. तेव्हा तुका संत झाला. तुकोबार आहे आधी पांडुरंग झाले आणि पांडुरंगहून पांडुरंगाचं नाव घेऊ लागले. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मी होऊन म्हणजे देवहून. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि म्हणून आम्ही कीर्तनकार प्रवचनकार अजून देव झालेलो नाहीयेत, म्हणून आम्ही संत नाहीयेत. आम्ही संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मीची होनी पांडवा, मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मुक्तीवरी भजन युक्त महाभागवत उद्धव. आता जो मुक्त होऊन देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि अशा संताकडे तुकोबार यांनी बोट केलंय. आणि तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत, संतांच्या पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतायत, माझा फक्त आणि फक्त संतांच्या पायावर विश्वास आहे, इतर कशावरही नाही. साध्या भाषेत बोलायचं झालं तर महाराज म्हणतायत, माझा फक्त संतांवर विश्वास आहे. संतांचे पाय काय आणि संत काय एकच आलं. संतांच्या पायावर विश्वास आहे म्हणजे इनडायरेक्टली माझा फक्त संतांवर विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही. संतांच्या पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणतात की माझा फक्त आणि फक्त संतांवरच विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही. माझा फक्त संतांवरच विश्वास आहे, बाकी कोणावरच नाही. का बर? तुकोबारायांचा फक्त संतावर विश्वास आहे, इतर कोणावर नाही. का? तर संत त्यागी असतो. त्यागी इतरासाठी जगतो. त्यागी जगाच्या कल्याणासाठी जगतो. त्यागी स्वतःसाठी जगतच नाही, त्यागी जगासाठी जगतो. आणि जो जगासाठी जगतो तो निस्वार्थ असतो. जो निस्वार्थ आहे तो कोणाला फसवतच नाही. आणि मग संत त्यागी आहेत, निस्वार्थ आहेत. म्हणून तुकोबारायांचा फक्त संतांवरच विश्वास आहे. संतांच्या पायी हा माझा विश्वास. संत त्यागी आहे, निस्वार्थ आहे, म्हणून संतावर विश्वास आहे. याचा अर्थ तुकोबारायांचा फक्त त्यागावर विश्वास आहे, भोगावर नाही. भोगावर गैरविश्वास असतो. जी माणसं संत पदाला पोहोचले नाहीत, तुमच्या आमच्यासारखी, ती भोगी विलासी आहेत. कधी सत्य बोलतात, कधी असत्य बोलतात, कधी विश्वास ठेवण्यास पात्र असतात, कधी अपात्र असतात. साधारण जीवाचा भरोसा नाही. कधी चांगला वागेल, कधी चांगला वागेल, कधी वाईट वागेल. कधी सत्यानं वागेल, कधी असत्यानं वागेल. साधारण जीव सत्यानं वागेल, कधी असत्यानं वागेल. पण तो संतांचा तसं नाही. संत सातत्याने सत्यच वागतो.
आणि जो सत्याने वागतो तो प्रत्यक्षात देव असतो. आणि म्हणजे सत्याने वागतात ते संत असतात. आणि मग संतावरच तुकोबारायाचा विश्वास आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास. संत त्यागी आहेत. जो त्यागी तो इतरासाठी जगतो. फक्त त्यागावरच विश्वास आहे, भोगावर विश्वास नसतो. भोगावर विश्वास नसतो. आणि मग घरात आई कपाटाला कुलूप लावते, कारण आम्ही भोगी आहेत. त्यागी नाही, आम्ही भोगी आहेत. आणि भोग्याचा भरोसा नाही. घरातला माणूस आहे पण भोगी, तो कधी कपाटातले पैसे चोरील पता नाही. म्हणून आई घरात कपाटाला कुलूप लावते. ते चोरासाठी नाही, घरच्या लोकांसाठी. चोरासाठी नंबर 2 ला, पण नंबर 1 ला घरच्यासाठी. का तर घरचे भोगी आहेत. भोग्यावर विश्वास नसतो, विश्वास त्याग्यावर असतो. आणि संत हा त्यागी आहे. तो फक्त जगासाठी जगतो, जगाच्या कल्याणासाठी जगतो. आणि म्हणून तुकोबारायाचा फक्त संतांवरच विश्वास आहे, इतर कोणावर नाही. आणि म्हणून महाराज लिहितात की संतांची अपायी हा माझा विश्वास. संतांची अपायी हा माझा विश्वास. संत त्यागी असतो, संत विरक्त असतो. विश्वास फक्त विरक्तावरच ठेवायचा असतो. का तर विरक्ताचा स्वार्थ निघून गेला असतो. ज्याचा स्वार्थ निघून गेलाय तो कोणालाच फसवत नाही. आणि म्हणून संतावर विश्वास आहे. का तर संत स्वार्थी नसतात, विरक्त असतात. म्हणून फक्त संतावरच विश्वास आहे तुकोबारायांचा. संत जगावर निस्वार्थ प्रेम करतात. निस्वार्थ. कुठली आशा अपेक्षा ही नसतेच. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाच्या आसने. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. कुठली अपेक्षाच नाही जगाकडून, कुठला स्वार्थच नाही. निरपेक्ष प्रेम करतो, निस्वार्थ प्रेम करतो. आणि जो निस्वार्थ प्रेम करतो तो जगासाठी जगतो, स्वतःसाठी जगत नाही. निस्वार्थ प्रेम करतो तो कोणाला फसवत नाही. आणि जो फसवत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. संत जगावर निस्वार्थ प्रेम करतात. आणि म्हणून तुकोबारायाचा फक्त संतांवरच विश्वास आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास. संत ज्ञानी असतो. आणि म्हणूनही तुकोबारायाचा संतांवर विश्वास आहे. कारण ज्ञान इतरासाठी जगते, अज्ञान स्वतःसाठी जगते. संतांचा जन्मच आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी असतो. आमचा जन्म 84 लक्ष योनीमध्ये अडकण्यासाठी असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत ज्ञानी असतात. ज्ञानी जगासाठी जगतो, अज्ञानी स्वतःसाठी जगतो. आणि जो स्वतःसाठी जगतो तो स्वार्थी असतो, त्याच्यावर भरोसा ठेवता येत नाही. कधी ठेवता येतो, कधी नाही बी. पण जो जगासाठी जगतो असा जो ज्ञानी आहे, त्याचा स्वार्थ गेलेला असतो. ज्याचा स्वार्थ गेला तो कोणालाच फसवत नाही. आणि म्हणजे निस्वार्थ आत्मज्ञानी असलेले संत, त्यांच्यावरच तुकोबारायाचा विश्वास आहे. आणि मग संतांच्या पायी हा माझा विश्वास. अनेक कारणामुळे तुकोबारायाचा फक्त संतांवरच विश्वास आहे. 16 अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला एक महान सिद्धांत सांगून पुढे 17व्यात प्रवेश करतात. 16 अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावेगा. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. अर्जुना, इथं प्रमाण एकच आहे आणि ते आहे शास्त्र. शास्त्रेची करावी पारखी.
तुला शास्त्रच प्रमाण आहे, इतर कोणी नाहीये. आणि म्हणून शास्त्राचा आधार घे, शास्त्र सांगेल तसं वाग. पण 17 अध्यायात अर्जुन देवाला म्हणतो, देवा तुम्ही सांगितलं की कार्याकार्य विवेकी शास्त्राची करावी पारखी. मान्य आहे म्हणले, पण शास्त्र किती अवघड आहे देवा तुला माहितीये का? अर्जुन देवाला म्हणतो, शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. देवा तू म्हणतो शास्त्र प्रमाणे, शास्त्र सांगेल तसं वाग. देवा शास्त्र एवढं किचकट आहे म्हणले की ते कळत नाही. किती किचकट आहे, किती अवघड आहे, अर्जुन देवाला बोलतोय. अर्जुन उदाहरण देतोय. अर्जुन म्हणतो, तरी तक्षकाचे निफडे ठाकोनी कहतो मनी काढे, काही नाकीचा किशी जोडे सिंहाची. अर्जुन देवाला म्हणतोय, ननवारा लिहित आहेत, तरी तक्षकाची फडे ठाकोनी कहतो मनी काढे, काही नाकीचा किशी जोडे सिंहाची. देवा शास्त्र किती अवघड आहे तुला माहितीये का? देव म्हणतो किती. म्हणले एखाद्या बैला जर वाटलं दागिना गळ्यात घाला, तो कोणता दागिना घालायचा? तक्षक नागाच्या फण्यातील तो नागमणी काढायचा आणि तो नागमणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा आणि हा दागिना गळ्यात बांधायचा. देवा कळतं का म्हणले तुला? अर्जुन म्हणतोय, आता सिंहाच्या नाकातला केस काढायला गेला माणूस माघारी येईल का? तो खाऊन टाकील. तक्षक नागाच्या फण्यातला मणी काढायला गेला माणूस माघारी येईल का? तो चावल, जीव घेईल तुमचा. हे जसं कठीण आहे काय की सिंहाच्या नाकातला केस आणणं आणि तक्षक नागाच्या फणीतला मणी आणणं ही अशक्य पराकोटीतील गोष्ट आहे. तेव्हा हे जेवढं अवघड आहे तेवढं शास्त्र अवघड आहे म्हणले. आणि तू तो म्हणतो शास्त्र सांगेल तसं वाग, शास्त्राचं अनुकरण कर. मग आमच्यासारख्या मूर्खाला शास्त्र कळत नाही तर मूर्खा मुमुक्षा येतं काय गती पा. आम्ही काय करावं देवा? किती अवघड आहे म्हणले शास्त्र, ते साधारण माणसाला कळत नाही. मग देव अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना जरी शास्त्र अवघड असलं तर शास्त्र अनुकरणारे अर्थात शास्त्रासारखे वागणारे संत त्यांच्या पायावर पाय ठेवून तू चाल. म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. नरवर आहे. म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. अरे अर्जुना तुला शास्त्र कळत नाही मान्य, पण जगात कुणाला तरी शास्त्र कळत असेल ना. ज्याला शास्त्र कळते ते संत आहेत. मग शास्त्र मग संत ज्या कौशल्याने शास्त्र अनुकरतात, संत ज्या कौशल्याने शास्त्र अनुकरतात त्या संतासारखं वाग. संताला जे फळ आहे ते फळ तुला आपाप मिळेल. आणि म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याच. ठीक आहे अर्जुना, तुला शास्त्र कळत नाही, अवघड आहे मान्य आहे. तू उदाहरण दिले, सिंहाच्या नाकातला केस, तक्षक नागाच्या फणीतील मणी, हे दोन्ही आणायचे आणि त्याचा दागिना बनवायचा. सिंहाच्या नाकातल्या केसात तक्षक नागाच्या फणीतला मणी ओवायचा आणि तो गळ्यात बांधायचा. मान्य आहे अर्जुना म्हणले, तो मनुष्य माघारी येणार नाही. अरे पण पर्याय आहे ना. तुम्ही मूर्खच शास्त्राच्या बाबतीत. मूर्खा मुमुक्षा येतं काय गती पा. तुम्हाला शास्त्र कळत नाही, शास्त्राच्या बाबतीत तुम्ही मूर्ख आहेत. पण ज्याला शास्त्र करतात त्याचा फॉलोअप घ्या ना. त्याच्या पावलावर पाऊल चालून टाका. त्याच्या पावलावर पाऊल टाकून चाला. आणि मग ज्ञानबारा लिहित आहेत की म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. अर्थात तुकोबाराय बोलतात की मार्ग दावणी गेले आधी दयानिधी ते संत ते. ज्ञानबारा तेच सांगतात की म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. संत मार्ग दाखवून गेलेत.
त्या मार्गावर पाय टाका आणि वागा. अर्थात संत जसं वागतात तसं वागा. तुम्ही संतासारखं वागले, संत वागतायत ते अनुकरण केलं तर संत तरतो, तुम्ही तराल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझा फक्त संताच्या पायावर विश्वास आहे, माझा फक्त संतांवर विश्वास आहे. संताचे पाय हे परब्रह्माचं प्रतीक आहे. नरवरा लिहित आहेत, नातरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. नातरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. संताचा प्रत्येक अवयव परब्रह्माचं प्रतीक आहे. नातरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्या म्हणजे आत्मस्वरूप. संताचा प्रत्येक अवयव आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, परब्रह्म आहे. आणि म्हणून संताचे पाय ही ब्रह्मविद्या आहे, हे आत्मस्वरूप आहे, हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि मग संताच्या पायावर जर मी माझं मन स्थिर केलं, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. भगवंताने संत एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. संत म्हणजे चालता बोलता भगवान श्रीकृष्ण. संत आणि भगवंत एकच. मग भगवंताचे पाय परब्रह्म स्वरूप आहेत, तर अर्थात संतांचे पाय परब्रह्म स्वरूपच आहेत. आणि मग या संताच्या पायावर जर विश्वास ठेवला, तिथं आपलं मन स्थिर केलं, तर निश्चितच तुमचं मनही परब्रह्म स्वरूप बनेल. आणि मन परब्रह्म स्वरूप बनणं ही मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा नाश करणे, अहंकार असेल मनाचा नाश करणे हीच मुक्ती आहे. मुक्तीची व्याख्या दुसरी तिसरी काही नाही. अहंकार असेल मनाचा मनपणा घालवणे, अर्थात अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसं करणे हीच मुक्ती आहे. मग संताच्या चरणावर जर मन स्थिर केलं तर अहंकार असेल मन तिथं नाश पावतं. संताच्या चरणावर त्या मनाची अत्यंतिक निवृत्ती होते. तिथे मनही जातं, मन पण मुद्दल जाय. मग अहंभावाती की आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मनस मुद्दल जातं, त्यात वास करणारा अहंकारही जातो आणि तुम्ही मुक्त होता. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती असते. आणि म्हणून माझा संताच्या पायावर विश्वास आहे. का तर संताचे पाय परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि त्या परब्रह्मावर मी माझं मन स्थिर केलं तर माझं मनही परब्रह्म स्वरूप बनेल. आणि मन परब्रह्म स्वरूप बनणं, परब्रह्मात विलीन होणं, तिथे त्याची अत्यंतिक निवृत्ती होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती, हाच मोक्ष. भरत आणि प्रभू रामचंद्र लहानपणी कौसल्या माता या दोघांना एका पाळण्यात झोपवायच्या. राम आणि भरत बालक असताना. त्यावेळेस भरत सारखा भगवंताच्या पायाचा अंगठा, भरत रामाच्या अर्थात भगवंताच्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात घ्यायचे आणि चोखायचे. पायाचं बोट चोखायचे. साध्या भाषेत भरत हा रामाच्या पायाचा अंगठा चोखायचा बालपणी पाळण्यात असताना. का? भरत संत होता. भरताला माहित होतं की देवाचे पाय चाटल्यानं, देवाचं बोट चाटल्यानं मी संत होईल. हे बालवयातलं. आणि मोठ्यापणी तो संत झालाच. एका पाळण्यात भरत आणि राम. भरतानं रामाच्या पायाचा अंगठा घ्यावा, आपल्या तोंडात धरावा आणि तो चाटावा, चोखावा. संताचे पाय, देवाचे पाय परब्रह्माचं स्वरूप असतं. ते परब्रह्म स्वरूप असतात. आणि म्हणून प्रतीक म्हणून संताच्या किंवा देवाच्या पादुका पूजल्या जातात.
संताचे पाय आणि पादुका हे जवळजवळ एकच असतात. संताच्या पायाची धूळ त्या पादुकाला लागते आणि ती धूळ आमच्या अंगाला लागली तर आम्ही पावन होतो, आम्ही देव होतो. संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संताच्या पायाची धूळ सहज आमच्या अंगाला लागली तर आमची वासना जळून जाते. वासना गेली की आम्ही मुक्त होतो. वासना म्हणून जन्म आहे. वासना गेली की मुक्त होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. वासना म्हणून जन्म आहे. वासना पुनर्जन्मात बांधते, जन्म मनाच्या फेऱ्यात बांधते. पण वासना गेली की आम्ही मुक्त होतो. वासनेतून सुटका हाच मोक्ष असतो. मग संताच्या पायाची धूळ त्या पादुकाला लागते, त्या पादुकाची धूळ आमच्या अंगाला लागते, आम्ही मुक्त होतो. संताचे पाय परब्रह्म स्वरूप आहेत आणि मग त्यांच्या पायात घातलेला खडावा पादुका सुद्धा परब्रह्म स्वरूपच असतात. कारण त्या खडावाला पादुकाला संताच्या पायाचा स्पर्श होतो. संताच्या पायाचा स्पर्श ज्याला होईल ते परब्रह्म स्वरूप होतं. संताच्या पायाचा स्पर्श मातीला झाला तर माती सुद्धा परब्रह्म स्वरूप बनते आणि ती संताच्या पायाची माती आमच्या अंगाला लागली तर आमचा उद्धार होतो. आणि म्हणून संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि म्हणून संताच्या पादुका संत समजून किंवा देव समजून पूजल्या जातात. कारण तर संताचे पाय परब्रह्म स्वरूप आहेत आणि ज्या परब्रह्म स्वरूप पायाचा स्पर्श त्या पादुकाला झालाय त्या पादुकाही परब्रह्म स्वरूप बनतात. आणि त्या पादुकाच्याही पाया पडलं, पादुकाची पूजा केली तर त्या पादुकाही आमचा उद्धार करतात. तात्पर्य संताच्या पादुका संताचे पाय हे परब्रह्म स्वरूप आहेत. आणि मग तुकोबाराय म्हणतात की संताच्या पायी हा माझा विश्वास. संताच्या पायावर आपलं चित्त लीन केलं, संताच्या पादुकावर जरी आपलं चित्त लीन केलं तर आपलं चित्त चैतन्य स्वरूप होतं, आम्ही मुक्त होतो, आमचा उद्धार होतो. म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्याचा. मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे आणि संतपद हा पाचवा पुरुषार्थ आहे. चहु पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. ज्ञानोबराय. मुक्ती म्हणजे चौथा पुरुषार्थ, ज्याला सायुज्य म्हणतो. आणि सायुज्यात विलीन होणं म्हणजे देव होणं. तुम्ही चौथा पुरुषार्थ अर्थात मुक्ती मिळवली म्हणजे तुम्ही देव झाले. पण तुम्ही भक्ती मिळवली तर तुम्ही संत झाले. याचा अर्थ संत देवापेक्षाही मोठे आहेत. का तर 4 पेक्षा 5 मोठे. मुक्ती हा चौथा पुरुषार्थ, सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ, पण भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आणि 5 हे 4 पेक्षा मोठे. सायुज्य मुक्ती म्हणजे देव होणं आणि पाचवा पुरुषार्थ म्हणजे भक्ती किंवा संत होणं. 5 4 पेक्षा मोठे आणि मग संत देवापेक्षा मोठे. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा. संत देवाच्याच कृपेने देवापेक्षा मोठे असतात. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिरानी, तरी ते शारंग पाणी फळाली. तैसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती, परी मानिये स्तुती गौरव असे. अर्जुन भगवान कृष्णाच्या कृपेनेच भगवान कृष्णापेक्षा जास्त बलवान होता. आणि माझा अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे असं कुणी म्हटलं तर देवाला त्याचा आनंद व्हायचा. तसे देवाची शक्ती पार्थ देवासी बहुती, परी मानिये स्तुती गौरव असे. भगवान कृष्णाच्या कृपेनेच अर्जुन भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान होता. आणि अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे असं कोणी म्हटलं तर कृष्णाला आनंद व्हायचा. तसं किंवा माझा मुलगा माझ्यापेक्षा जास्त हुशार निघलाय असं कोणी म्हटलं तर त्याचा आनंद बापाला होतो. तसं माझे संत माझ्यापेक्षा जास्त मोठे आहेत असं कोणी म्हटलं तर देवाला आनंद होतो. आणि म्हणून देवच मानतो की संत हे देवापेक्षा मोठे आहेत. आणि तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा.
संत हे देवाच्या कृपेनेच देवापेक्षा मोठे असतात. आणि जो जगात सर्वात मोठा आहे तो विश्वासास पात्र असतो. म्हणून देवापेक्षाही संतावर जास्त विश्वास ठेवावा. देव स्वतःच बोलतोय की महाभारताच्या युद्धात मी धर्मराजाला खोटं बोलायला लावलं. वदविले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. तो इतिहास सांगत नाही, मी स्पर्श करतो, पुढे चालतो. नरवा कुंजरवा, अश्वत्थामा हाती मेला, अश्वत्थामा हत्ती मेला का अश्वत्थामा माणूस मेला हे मला माहित नाही. एवढं अर्धच खोटं बोलला युधिष्ठिर. स्वर्गाला जाताना त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. बरं, युधिष्ठिर कुणामुळे खोटं बोलला? भगवान कृष्णामुळे. वदविले नारायणे मुख्य धर्म, नारायणानं कृष्णानं युधिष्ठिरला खोटं बोलायला लावले आणि ते अर्धच खोटं आहे. माणूस का हत्ती माहित नाही. स्वर्गाला जाताना अंगठा गळून पडला पायाचा. म्हणून देवच म्हणतोय की मी एक वेळ देव प्रमाण नाहीये. एक वेळेस प्रसंगानुसार देव खोटा बोलू शकतो, प्रसंगानुसार, मुद्दाम नाही. युद्ध जिंकायचं होतं, युक्ती केल्याशिवाय पर्याय नव्हता. आता त्या इतिहासात मी जात नाही. प्रसंगानुसार अडचण आली तर देव खोटा बोलू शकतो, पण संत खोटं बोलत नाही. आणि म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास. आणि म्हणून देव 16 अध्यायात अर्जुनाला बोलला की एक वेळेस देव प्रमाण नाहीये, पण शास्त्र प्रमाण आहेत. कार्याविवेकी शास्त्रेची सकारात्मक, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावेगा. माझं शास्त्र, देव म्हणते माझं शास्त्र माझ्यापेक्षा जास्त बलवान प्रमाण आहे. एक वेळेस अर्जुना देवावर विश्वास ठेवू नको, पण शास्त्रावर विश्वास ठेव. एक वेळेस देवावर विश्वास ठेवू नको, संतावर विश्वास ठेव. अर्थात देवाने संत एकच असतात, पण तरी देवाला संताची महती वाढवण्यासाठी देव म्हणतो एक वेळेस माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण संतावर विश्वास ठेवा. का तर संत माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्याच कृपेने माझ्यापेक्षा मोठे आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहूनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा. पूर्वीच्या काळी न्यायाधीश नव्हते किंवा असले तरी न्याय निवाडा राजाकडे व्हायचा. राजाचा दरबार भरायचा, लोकांनी जावं, तक्रारी मांडण्यात राजाने न्याय निवाडा करायचा. का? त्या काळात राजा हा सर्वात मोठा होता. राजा देव समजला जायचा. नरा माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होणे सेवेती. माणसात राजा ही भगवंताची दिव्य विभूती आहे. माणसात राजा हा साक्षात भगवान विष्णू आहे. राजा हा देव असतो. राजाला प्रजा देव समजून वंदन करते. राजा साक्षात देव असतो. राजा भगवान कृष्णाचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि मग राजा सर्वात मोठा, राजा जो न्याय करेल त्यावर विश्वास. जुन्या काळी तसं जगात सर्वात मोठे संत आहेत. संतापेक्षा कुणीच मोठं नाही, देवही नाही. आणि मग संतावर विश्वास. संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. सायुज्य मुक्ती अर्थात भगवंत हा चौथा पुरुषार्थ, भक्ती अर्थात संत हा पाचवा पुरुषार्थ. आणि 5 4 पेक्षा मोठे आहे म्हणून संत भगवंतापेक्षाही मोठे आहेत. आणि म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. जगात जो सर्वात मोठा आहे तो विश्वासास पात्र आहे. जगात सर्वात मोठे संत आहेत, पण फक्त संतच विश्वासास पात्र आहे. म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. संत समागमात भगवंताचं भजन घडतं. संसारात बायका मुलात भजन बिघडतं. नको दुष्ट संग पडे भजनाभंग. संसारात बरे वाईट सगळेच भेटतात. दुष्ट भेटले तुकोबाराय म्हणतात नको दुष्ट संग पडे भजनाभंग. संसारात बायका मुलात दुष्टात भजनाला भंग पडतो. संत समागमात भजन घडतं. आणि म्हणूनही संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. अशा अनेक कारणामुळे तुकोबाराय म्हणतात की माझा फक्त आणि फक्त संतावरच विश्वास आहे. संताच्या पायावरच विश्वास आहे, इतर कोणावर नाही. आपण अनेक उदाहरणं पाहिली. संत त्यागी आहे, संत विवेकी आहे, संत ज्ञानी आहे, संत विरक्त आहे. आणि या गोष्टी ज्याच्याजवळ असतात
तो जगासाठी जगतो, तो निस्वार्थ असतो. जो निस्वार्थी आहे तो कुणाला फसवत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, विवेक, वैराग्य, ज्ञान वगैरे, विरक्ती, निस्वार्थपणा हे संताजवळ आहे. आणि निस्वार्थी कुणाला फसवत नाही. आणि म्हणून विश्वास ठेवण्यास एकच व्यक्ती पात्र आहे, तो म्हणजे संत. आणि म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा. संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा. आपण आतापर्यंत पाहिलं की संतावरच किंवा संताच्या पायावरच विश्वास का. वरील चिंतनात आपण काय पाहिलं की संतावर किंवा संताच्या पायावरच विश्वास का, हे आपण पाहिलं वरील चिंतनात. आता दुसरा प्रश्न असा उभा राहतो की फक्त संताच्या पायावर जर विश्वास ठेवला तर त्यांनी आमचा काय फायदा होतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. या विश्वात संतच एक अशी व्यक्ती आहे की जे आमचं हित करू शकतात. संताशिवाय आमचं हित कोणी करूच शकत नाही, करूच शकत नाही. चकार बोले तुकोबराने, चकारात्मक तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तात्पर्य जगतात फक्त संतच आमचं हित करू शकतात, इतर दुसरं कोणी नाही. जगतात विश्वात फक्त संतच आमचं हित करू शकतात. आता संत आमचं हित करतात म्हणजे नेमकं काय करतात. ते काही करत नाहीत, फक्त तुमच्या मुखात हरिनाम देतात. आणि तुमच्या मुखात हरिनाम आलं की तुमचं हित आपोआप होतं. संत काय करतात, तुमच्या मुखात हरिनाम देत आहेत. आणि हरिनामानं आमचं कल्याण होतं, आम्ही मुक्त होतो. आणि मग तुकोबराज बोलतात की हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. आठवे गोपाळ तेची हित. इथे चकार लावलाय, चकारात्मक. आठवे गोपाळ तेची हित. गोपाळ कृष्णाचं नामस्मरण हेच आमचं हित आहे. एकदा का तोंडात गोपाळ कृष्णाचं नाव आलं, कायमचं स्थिरावलं की मग आमचं आत्महित होतं. आणि मग आत्महितासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विशेषे हरिके जेना. आत्महितासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेके हरिक जेना. देवाचा आठव ही संपत्ती असते, देवाचा विसर ही विपत्ती असते. देवाचा विसर नरकाला नेतो, देवाचा आठव देवच बनवतो. आणि म्हणून संत आमचं हित करतात. काय करतात, आमच्या मुखात देवाचं नाव देतात. आणि मुखात देवाचं नाव आलं की तुम्ही देवच बनतात. आणि देव बनणं हे आमचं खरं हित आहे, संत बनणं हे आमचं खरं हित आहे. आणि म्हणून तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संत कुणाला म्हणायचं, अनेक व्याख्यात मी बोललो, 21 लक्षानं सांगितलेत. निळोबराय म्हणतात तेची संत ज्यांचा आहे ते विठ्ठली. इथे चकार लावला, चकारात्मक बोलतायत निळोबराय. तेची संत ज्यांचा आहे ते विठ्ठली. ज्यांच्या जगण्याचा हेतू एकच आहे, केवळ आणि केवळ विठ्ठलाचं नामस्मरण, तो संत असतो. जगण्याचं एकच ध्येय विठ्ठल नाम, तो संत असतो. मग ज्याच्या जीवनाचा उद्देश आणि ध्येय एकच आहे विठ्ठल नाम, तो समोरच्याला दुसरं काय देईल, तोही समोरच्याला विठ्ठल नामच देईल. आणि मग संत काही देत नाहीत आम्हाला म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं नाम घ्या. आणि तुम्ही विठ्ठलाचं नाम घेतलं की विठ्ठलाच्या नामाच्या बळावर तुम्हाला सगळं मिळेल. मी निमित्त मात्र आहे. संत म्हणतात आम्ही निमित्त मात्र आहेत, आम्ही नाम घ्यायला लावतो. आणि देवाचं नाव घेतलं की देवाच्या नावाच्या बळावर तुम्ही तुमचं स्वतः सगळं मिळवत असता.
आणि म्हणून महाराज म्हणतात की काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या संकीर्तने, एक अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. देवाच्या नावानं तुम्हाला काय मिळू शकत नाही. देवाच्या नावानं तुम्ही द्रष्टा द्रष्टावर विजय मिळवता. द्रष्टा अद्रष्ट विजय व्हावेची. द्रष्ट म्हणजे दिसणाऱ्या वस्तू, संसारातली बरकत, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव. भगवंताच्या नामानं तुम्ही द्रष्टा द्रष्टावर विजय मिळवता. संसारात बरकत येतेच, पण तुम्ही भगवंताची प्राप्ती करता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. आणि म्हणून तुकोबाराचा फक्त संतावरच विश्वास आहे. का? तर संत माझं हित करतात. संत कशा प्रकारे हित करतात? तर संत तुमच्या मुखामध्ये नाम देतात, तुमच्या मुखामध्ये हरिनाम देतात. आणि मुखामध्ये हरिनाम आलं की एक दिवस हे हरिनाम तुम्हाला हरीच बनवतं. आणि हरी बनणं, हरिपद मिळवणं, त्यापुढे संतपद मिळवणं, हे माणसाच्या जीवनाचं खरं हित असतं, माणसाच्या जीवनाची खरी धन्यता असते. आणि म्हणून संतांच्या पायावर विश्वास आहे. आणि संत आमचं खरं हित करतात. का? तर संत आम्हाला मुखामध्ये नाम देऊन प्रत्यक्ष देवच बनवतात. म्हणून संतांच्या पायावर विश्वास आहे. भगवंताच्या नामात ही ताकद आहे की मुखात नाम आलं रे आलं आणि ते तुम्ही नित्य घोकलं की वैराग्य तुमच्या जीवनात चालून येतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदा योग्य जीव होती. नामानं जीवनात विरक्ती येते. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज. नामे होय जे विरक्त. हरिनामानं माणसाच्या जीवनात विरक्ती येते. नामे होय जे विरक्त. हरिनामानं माणसाच्या जीवनात विरक्ती येते. आणि जीवनात विरक्ती आली रे आली की तुमच्या जीवनामध्ये मुक्ती ही चालत येते. नरबराय साक्ष देतात, किडाचा दोष जाय तरी तेची पंधरे होय, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. विरक्ती येणे म्हणजे माणसाचा संकल्प विकल्प मावळणे. सोनं जाळात घातलं तात्काळ शुद्ध होतं. तुमचे संकल्प विकल्प मावळले अर्थात तुम्हाला विरक्ती आली रे आली की तात्काळ तुम्ही देव होता. किडाचा दोष जाय तरी तेची पंधरे होय, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्प लोप पावणं म्हणजेच विरक्ती. आणि संकल्प लोप पावला, विरक्ती जीवनात आली रे आली की तुम्ही तात्काळ संत बनता, तुम्ही मुक्त होता, देव बनता. आणि ही विरक्ती हरिनामाने येते. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाम तुम्हाला देव बनवतं. का तर नामाने विरक्ती येते. विरक्ती आली की तुम्ही देव झाले समजायचं. मग संत आमचं हित करतात. ते कशा प्रकारे? तर संत आमच्या मुखात हरिनाम देतात. आणि मुखानं हरिनाम घेणं हे माणसाचं खरं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, आठवे गोपाळ तेची हित. आत्महितासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरिके जन. कळालं हित काय? मुखानं नित्य नाम घेणं हेच हित आहे. कारण नामस्मरणाने जीवनात वैराग्य येतं. वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. संत आमच्या मुखात हरिनाम देतात आणि संत आम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावतात. दोन गोष्टी करायला लावतात. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? हरिनाम मुखात धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हाच कर्मयोग आहे. नित्य हरिनाम मुखात धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून
ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणं हाच कर्मयोग आहे. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या, हाच कर्मयोग आहे. प्रत्येक संतानं कर्मयोग केला, असा एकही संत नाही की ज्यांनी कर्म टाकले नुसतं नाम घेतलंय. हा कुठलेही संत घ्या, ज्ञानोबाच्या काळातली संतांची मांदिळे, कोणताही संत घ्या, त्यांनी कर्म केले, स्वधर्मानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं, त्याला हरिनामाची संगती दिली आणि ते मुक्त झाले. नुसतं कर्मही नको, नुसतं नामही नको. पक्षाला उडायला दोन पंख असतात, एक छाटलं तर उडता येत नाही. म्हणून नाम आणि कर्म ही पक्षाची दोन पंख आहेत आणि या दोन्ही पंखाच्या साह्याने गगनभरारी घ्यायची आणि पांडुरंग गाठायचं असतं. म्हणून नामही टाकायचं नाही, कर्मही टाकायचं नाही, दोन्ही घ्यायचं. आमच्याकडे मोठी गंमत आहे, कुणी नाम घेतं कर्म टाकतं, कुणी कर्म करतं नाम टाकतं. हा दोष आहे. तुकोबरा बोलले, न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख नाही, आत्मस्थितीची प्राप्ती नाही, जीवनात वैराग्य नाही, तोपर्यंत कर्म टाकणं हा दोष आहे. तो भक्तीला भूषण नसून दोषण आहे, तो लंड आहे, पापी आहे. मग मुखात नाम धारण करून नित्य कर्म करा. मुखात नाम धारण करून आपले कर्म देवाची पूजा म्हणून करा. तर कर्मे शिव भजावा हे जे बोललो, कर्माने ईश्वराला भजा. अर्थात मुखात नाम धारण करा आणि कर्म देवाची पूजा म्हणून करा, हा कर्मयोग आहे. आणि या कर्मयोगानं भगवंत प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य बक्षीस म्हणून देतो. ज्ञानोबराची साक्ष देत आहेत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. येण्याची सत्कर्मे अशेषे अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. काय म्हणतात ज्ञानोबा? तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. येण्याची वैराग्य दशे, ईश्वराचे वेद वसे, सर्वही नावडे जैसे वात होय. मग सम्यक ज्ञान न उदय जाता, वेदेची तन्मयता, उपजे अशी योग्यता बोधाची तुला आहे. कर्माना ईश्वराला भजल्यावर काय फायदा होतो? ज्ञानोबा या 4 वयातून लिंक सांगतायत की तुम्ही कर्माना ईश्वराला भजलं, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून केलं, तर या पूजाने भगवंत प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य प्रसाद म्हणून बक्षीस देतो. मग वैराग्य तुमच्या जीवनात आलं की तुम्हाला ईश्वराचा वेद लागतो आणि संसार उलटी प्राय तुच्छ वाटतो. आणि मग या वैराग्यानं ईश्वराचा वेद लागलाय तर तुम्ही ईश्वरच बनता, तुम्ही देवच बनता आणि देव होऊन देवापुढे उभे राहता. आणि मग माऊली म्हणतात की सम्यक ज्ञान न उदय जाता, वेदेची तन्मयता, उपजे अशी योग्यता बोधाची तुला आहे. तुम्ही कर्माने ईश्वराला भजले, जीवनात वैराग्य आले, वैराग्याने देवाचा वेद लागलाय आणि मग तुम्हाला भलं आत्मज्ञान झालं नाही संत कृपेने, अजून संत भेटले नाही, आत्मज्ञान झालं नाही, पण या वैराग्याने तुम्हाला देवाचा वेद लागलाय, तर त्या वेदानच आणि त्या वैराग्यानंच तुम्ही प्रत्यक्ष देव बनता आणि देव बनून देवापुढे उभे राहता. आणि देव बनणं हे आमचं हित आहे, देव बनणं हे कल्याण आहे. आणि मग संत आमचं हित करतात म्हणजे काय करतात? तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संत हित करतात म्हणजे काय करतात? संत आमच्या मुखात हरिनाम देतात आणि आम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावतात. निष्काम कर्मयोगाने जीवनात वैराग्य येतं, हरिनामाने जीवनात वैराग्य येतं. मी बोलून दाखवलं की म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी जे जे पसाय तया. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. कर्माना ईश्वराला भजलं तर देव वैराग्य प्रसाद म्हणून तुम्हाला दान करतो, वैराग्य तुम्हाला बक्षीस म्हणून देतो. निष्काम कर्मानं
निष्काम कर्मयोगाने जीवनात वैराग्य आलं. हरिनामानं जीवनात वैराग्य येतं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. मग निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्म या दोन्ही गोष्टींना तुमच्या जीवनात वैराग्य आलं. वैराग्य आलं की श्रीगुरु भेटतो, तुम्हाला आत्मज्ञान देतो. आणि मग या वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं तुम्ही श्रंगारल्या जातात. साधकाचा हा दागिना असतो, काय? वैराग्य आणि आत्मज्ञान. साधक तेव्हा शोभून दिसतो. साधक तेव्हा शोभून दिसतो जेव्हा त्याच्या अंगावर दागिने आहेत. पण कशाची? विवेक वैराग्याची आणि आत्मज्ञानाची. एखादी बाई, साधारण बाई गळ्यात दागिने घातले अंगावर, शोभून दिसते ना? नक्कीच दिसते. भारी साडी, भारी दागिने, बाई शोभून दिसते. तसा साधक शोभून दिसतो. कशाने? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे दागिने अंगावर घातल्याने. आणि मग संत तुमचा श्रंगार करतात. संत तुमचा श्रंगार करतात, तुमच्या अंगावर दागिने घालतात. कशाचे? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे. आणि मग संत महात्मा तुम्हाला विवेक वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं श्रंगारतो आणि देवापुढे उभं करतो. आणि मग हा तुमचा श्रंगार पाहून देव भुलतो की संतानं या साधकाला आणलंय, पण कसं? त्याचा श्रंगार करून आणलंय. कशा प्रकारे श्रंगार केलाय? तर त्या साधकाच्या अंगावर विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे दागिने आहेत. आणि विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचा दागिना अंगावर पाहिला की देव भुलतो, देव बळबळतो, देव तुमच्यावर कृपा करतो, देव तुमचा स्वीकार करतो, देव तुम्हाला देव बनवतो, मुक्त करतो. आणि म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. गोपाळानं कधी कृपा केली? आधी संत कृपा व्हावी लागते, मग गोपाळ कृष्णाची कृपा होते. आधी संत कृपा, मग देव कृपा. मग संत कृपा काय झाली? संतानं तुमच्या मुखात हरिनाम दिलं, तुम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावला. या दोन्ही गोष्टीनं, हरिनामानं आणि निष्काम कर्मानं तुमच्या जीवनात वैराग्य आलं. वैराग्य आलं की श्रीगुरु तुम्हाला आत्मज्ञान देतो. मग तुमच्या जीवनात वैराग्य आलं, आत्मज्ञान आलं, हा तुमचा श्रंगार आहे. मग असं तुम्हाला सजवतो संत, नटवतो. कशानं? विवेक वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं. आणि तुम्हाला सजवून देवापुढे उभा करतो. हा ना तुमचा साज पाहिला, तुमचा साज पाहिला आत्मज्ञानाचा, विवेक वैराग्याचा, की देवाच्या तोंडाला पाणी सुटतं, देव बळबळतो, देवही तुमच्यावर कृपा करतो. देव तुम्हाला आपल्यात, आपल्या सायुज्यात विलीन करतो, तुम्हाला मुक्त करतो. आणि हे मानवी जीवनाचं खरं हित आहे. आणि म्हणून आत्मलाभासारखे गोमटे काही न देखे. आत्मलाभ, आत्महित हे गोमट आहे. आत्मलाभासारखे किंवा आत्महितासारखे गोमटे काही न देखे. म्हणून भोग विषय के हरि के जना. या जगात फक्त संतच तुमच्यावर कृपा करू शकतो. या जगात संतच तुमचं हित करू शकतो. या जगात फक्त संतच तुमचं कल्याण करू शकतो. का? तर संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. तुम्हाला जर देव बनायचंय तर संत कृपेशिवाय तुम्हाला देव बनताच येत नाही. कारण देव बनण्यासाठी तुम्हाला आत्मज्ञान असावं लागतं, आणि ते आत्मज्ञान फक्त संतापाशी. आणि मग दनबारा लिहित आहेत की आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. तुम्हाला देव व्हायचे, मुक्त व्हायचे, भविष्यात संतही व्हायचे, तर संत कृपेशिवाय तुम्हाला मुक्त होता येत नाही, अर्थात देव होता येत नाही आणि संतही होता येत नाही. का? तर संत होण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी आत्मज्ञानाची गरज असते. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारवणी, नामदेव महाराज. आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाहीच. आणि आत्मज्ञान फक्त संतच देऊ शकतात. का? तर आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आत्मज्ञान फक्त संतांपाशीच असतं, इतर कुणापाशीही नाही. आणि म्हणून संत हा गुरु असतो, श्री गुरु असतो. घरोघरी गुरु आहेत आहे ते,
नाथ महाराज म्हणतात, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आहे ते, परी शिष्य ते मिळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते श्री गुरु मानी. साधं घरगुती ज्ञान देणारे घरात उताडा आला असा माणसाचा, जे संसारिक ज्ञान देतात तो गुरु असतो, घरगुती ज्ञान देतो तो गुरु असतो, रोजचं शालेय ज्ञान देतो तो गुरु असतो, पण जो आत्मज्ञान देतो तो श्रीगुरु असतो. म्हणून कुणालाही श्रीगुरु म्हणू नये. बरेचसे लोक युट्यूबवर कीर्तन प्रवचन टाकतात, ते आपल्या मागे लावतात, सद्गुरू अमका अमका, श्रीगुरु अमका अमका. नाही म्हणावं, जरूर म्हणावं, पण कधी तुम्हाला आत्मज्ञान झालं असलं तर. पण आपण आपल्या छातीवर हात ठेवा आणि विचारा आपल्या हृदयाला की बाबा मी मुक्त झालोय का, मला आत्मज्ञान झालंय का. झालं असलं जरूर लावा सद्गुरू श्रीगुरू. पण आत्मज्ञान झालं नसेल तर श्रीगुरू सद्गुरू ही खोटी उपाधी लावू नका. प्रत्येक जो कोणी युट्यूबवर कीर्तन टाकतो, श्रीगुरू अमका अमका, सद्गुरू अमका अमका, अरे लावा ना, पण आधी आत्मज्ञानी हो ना. आता आत्मज्ञानी कोण असतोय सांगत बसत नाही मी, वेळ जाईल. आणि म्हणून श्रीगुरू तोच असतो किंवा सद्गुरू तोच असतो की ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञानी पुरुषच समोरच्या माणसाला आत्मज्ञान देऊन मुक्त करू शकतो. जसं पीएचडी झालेला मनुष्य तोच इतरांना पीएचडी देऊ शकतो. किंवा आमच्याकडे मेडिकलमध्ये जो एमएसएमडी आहे तोच समोरच्याला एमएसएमडी देऊ शकतो. तुमचा पीजी गाडी जर फक्त एमबीबीएस असेल, एमबीबीएसला पीजी गाडी होताच येत नाही, पण उदाहरण घ्या, तुमचा पीजी गाडी एमबीबीएस आहे, तो तुम्हाला एमएस आणि एमडी कसा देऊ शकतो. तो एमएसएमडी असेल तर तो गाईड बनण्यास योग्य आहे, पीजी टीचर बनण्यास योग्य आहे. तो एमएसआय एमडी आहे, तो तुम्हाला एमएसएमडी देऊ शकतो. पीएचडी झालेला मनुष्य समोरच्याला पीएचडी देऊ शकतो. तसं आत्मज्ञानी मनुष्य समोरच्या साधकाला आत्मज्ञान देऊ शकतो आणि मुक्त करतो. आणि हे आत्मज्ञान फक्त संतापाशी, इतर कुणापाशी नाही. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडू आवडी कामिने जैसे. आणि मग संत आत्मज्ञानी असतात. आणि संताच्या सानिध्यात आम्ही गेलो रे गेलो की आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तो खूप बरा आहे. तुम्ही संताच्या शरणागतीत गेले, संताजवळ गेले की संत तुम्हाला संतच करतात. का तर त्यांच्याजवळ आत्मज्ञान असते. ते आपल्यासारखंच करतात. आपणासारिखे करीती तात्काळ, काळ वेळ नाही त्याजवळ. आणि मग संताविना प्राप्ती नाही ऐसा वेद देतो काही. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळाविना प्राप्ती नव्हे. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळाविना प्राप्ती नव्हे. तसा आत्मा स्वतः सिद्ध आहे, परी तोच लाहे गुरुकृपे. आत्मा स्वतः सिद्ध आहे, परी लाहे गुरुकृपे. ही पृथ्वी धनानं खनिजानं सोन्या नाण्यानं गच्च भरलेली आहे. पण या पृथ्वीतलं धन पाण्यासाठी पायाळाचे पाय लागतात. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळाविना प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे, परी गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. आत्मा सिद्ध आहे, जन्मता तुमच्या हृदयात आहे. हृदया माझी मी रामू, हा राम आत्मा आहे हृदयात. जन्मता आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त आहे, जन्मता देव प्राप्त आहे. जन्मताच आत्मज्ञान प्राप्त आहे, पण ते श्रीगुरूच्या कृपेने प्राप्त होत असतं, आम्हाला कळत नाही. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे. आपलंच आत्मज्ञान आपल्या शरीरात कुठं ते हरपलंय, ते आत्मज्ञान संत दाखवतात. आणि तू आत्मज्ञानी आहेस, तू आत्मा आहेस, तू देव आहेस, असा महामंत्र आमच्या कानात सांगतात आणि आम्हाला देव करतात. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. सातत्यानं संतांचं नामचिंतन करा, संतांचं गुणगान ऐका, संताची सेवा करा, संताची शरणागती करा. तेच तुम्हाला संत बनवतील, देव बनवतील, मुक्ती देतील. इथं दुसरं कोणी नाही. आमचीच आत्मस्वरूपाची वस्तू आमच्या शरीरात हरपली, ती आम्हाला सापडत नाही, अर्थात अज्ञानामुळे. संत ती आमची आत्मस्वरूपाची वस्तू आम्हाला दाखवून देतात.
एकदा एका बाईची नथ हरपली आणि साऱ्या घरात शोधू लागली. इकडं बघ, तिकडं बघ, याला विचार, त्याला विचार, नथ काही सापडेना. शेवटी ती बाई आपल्या ननंदेकडे गेली, म्हणली, वहिनी माझी नथच हरपली, कुठेच सापडेना घरात. ती ननंद हसली आणि त्या भाऊजाला धरलं नाही का मोठ्या आरशापुढे नेलं आणि ननंद म्हणते, वहिनी दिसती का कुठं नथ? तिने कपाटात पाहिलं, अगं बाय 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 म्हणली, माझ्याच मंगळसूत्रात अडकली, माझ्याच मंगळसूत्रात अडकली. इथं ननंदेने काय केले? भाऊजाईच्या नाकातली हरपलेली नथ तिच्या मंगळसूत्रात अडकली, ती भाऊजाईने शोधून दिली. तसं आमचंच आत्मज्ञान आमच्या शरीरात हरपलंय ते संत शोधून देतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तेची सदा. आमचं आत्मज्ञान आमच्या शरीरात हरपलंय. जन्मता आत्मज्ञान प्राप्त आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आत्मज्ञान जन्मताच प्राप्त आहे, हृदयात बंद आहे, पण ते आम्हाला सापडत नाही. संत ते सापडून देतात आणि संत आम्हाला आत्मज्ञान देऊन संतच बनवतात. आणि संत बनणं हे खरं हित आहे. आणि म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संत हा सांधा असतो. जसं बोर्डावर किटकॅट नावाचं एक छोटंसं फ्यूज असतंय, डीपीत करंट आहे, इकडे बल्ब आहे, वायर आहे, पण ते किटकॅट टाकलं, फ्यूज टाकलं तर बल्ब लागतो. ते फ्यूज काढ की बल्ब विझतो. हे फ्यूज डीपी आणि बल्ब यांना जोडणारा सांधा आहे. तसं संत हा सांधा आहे, देव आणि शिष्य यांना जोडणारा. सद्गुरू त्या फ्यूजचं काम करतो. संत अर्थात सद्गुरू हा आमची वकिली करतो देवाच्या कोर्टात आणि देवाला सांगतो की देवा, हा माझा शिष्य, हा साधक देव बनण्यास योग्य आहे, तू याला देव कर. आणि ज्यावेळेस संत आमचा वशिला बनतात, देवापुढे आमची वकिली करतात, तेव्हाच देवाला पटतं. देव तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला देव बनवतो. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ कृष्ण कृपा कधी करतो? संतानं तुमची वकिली केली तर. संत तुमचा श्रंगार करतो, तुम्हाला सजवतो. कशाने? विवेक वैराग्याने आणि आत्मज्ञानाने. आणि असं नटवून सजवून देवापुढे उभा करतो आणि म्हणतो, देवा आता हा माझा शिष्य देव होण्यास योग्य, याला देव बनवा. आणि सगळा साज श्रंगार पाहून, विवेक वैराग्याने आत्मज्ञानाचा साज श्रंगार पाहून देव वळवळतो, खुश होतो. आणि मग देव तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला देव बनवतो. आणि मग तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. आमचं हित संत करतात. कशा प्रकारे? मुखात नाम आणि कर्म देऊन. विवेक वैराग्य आत्मज्ञानाने आमचा श्रंगार करतात, देवापुढे उभं करतात. आणि देव हा श्रंगार पाहून बळबळतो, आमच्यावर कृपा करतो आणि आम्हाला देवच बनवतो. आणि म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. बरं, हिताचाच विचार केला तर तुकोबाराचे बरेचसे अभंग असे आलेत की लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई बी आपल्या लेकराचे हित करू शकते. वेदाबद्दल बोलले, अहितापासून काढिती. ननवरा लिहितात, अहितापासून काढिती, हित देऊन वाढविती. नाही श्रुती परोती माऊली जगा. वेदही आमचं हित करतो, आई आमचं हित करते. मग संतच का पाहिजेत हितासाठी? आई का नको? वेद का नको? आईपाशी हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. आईपाशी कळकळ आहे, पण ज्ञान नाही. खरं हित काय आईला कळत नाही, त्या हिताचं ज्ञान नाही. लहान मूल जर देवाच्या नादाला लागलं, लहानपणी देवदेव करू लागलं, कीर्तनात प्रवचनात जाऊ लागलं, गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ वाचू लागलं, तर मायबाप म्हणतात, अरे येड लागलं का? हे का तुझं वय का देवदेव करण्याचं? अरे शिक्षण कर, मजा कर, मोठा साहेब हो, मोठी नोकरी मिळव,
लांडीला बाडी कर, भ्रष्टाचार कर, खोऱ्यानी पैसा वड, मजाच मजा कर, म्हातारपण देव कर. हे काय तुझं वय का देव करण्याचं? आता शाळा शिक, मोठा साहेब हो, लांडीला बाडी कर, भ्रष्टाचार कर, खोऱ्यान पैसा वड. आता खोऱ्यान पैसा वडायचा म्हणजे भ्रष्टाचार करावा लागेल ना. मग मायबाप काय शिकवतात? भ्रष्टाचार कर. हा भ्रष्टाचार पाप आहे, ते पाप तुम्हाला सरळ नरकाला नेतं. आईने हित केलं का अहित केलं? अहितच केलं ना. आईवडिलांनी जे शिकवलं भ्रष्टाचार करण्याचं, पोरगं नरकाला गेलं. आईजवळ कळकळ आहे, हिताची कळकळ, पण हिताचं ज्ञान नाही. वेदापाशी ज्ञान आहे पण कळकळ नाही. आईपाशी कळकळ आहे, ज्ञान नाही. वेदापाशी ज्ञान आहे पण कळकळ नाही. म्हणून दोघांवर विश्वास टाकता येत नाही. पण एखादा डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचाच मुलगा बिमार पडलाय. जस्ट एखादा XYZ पेशंट डॉक्टरकडे आला तर डॉक्टर काय करेल? डॉक्टरला ज्ञान आहे पण कळकळ नाही. आईने विचारलं, साहेब, डॉक्टर साहेब, कधी नीट होईल पोरग? अगं मावशी, होईल ना, काय बडबड लागली, 17 बार तेच विचारतेस, येऊ कधी नीट होईल, कधी नीट होईल? होईल ना 4-2 दिवसात, दमकाट, नीट होईल, घाबरू नको. कळकळ आहे का डॉक्टरला? नाही, झिडक्या मारतोय. आईला कळकळ म्हणून विचारती मायाच्या पोटी, साहेब कधी नीट होईल, कधी नीट होईल? पण ते पुन्हा पुन्हा आईने विचारल्यामुळे डॉक्टरला राग येतो, तो झिडक्या मारतो. अगं बाई, सांगितलं नाही एक बार, नीट होईल ना, घाबरू नको. डॉक्टरला कळकळ नाही. ज्ञान आहे, हित आहे, पण कळकळ नाही. दुसरा पेशंट आहे, पण आता डॉक्टर आहे आणि डॉक्टरचाच मुलगा बिमार आहे. मग डॉक्टरपाशी हिताचं ज्ञानही आहे आणि कळकळही आहे. डॉक्टरपाशी कळकळ आहे, ज्ञानही आहे. मग तो भारी भारी औषध देईल आणि त्याचं काळीच कापतंय, तो लवकर त्या लेकराला नीटही करेल. डॉक्टरपाशी हिताचं ज्ञान आहे आणि कळकळ आहे, स्वतःचा मुलगा बिमार असेल तर. तसं संतापाशी हिताचं ज्ञान आहे आणि कळकळी आहे. आणि म्हणून संत हा त्या डॉक्टर सारखा असतो, ज्याचं मूल बिमार पडले. आणि म्हणून आई हीच चाहते, आई हीच चाहते, पण खरं हित कशा ते आईला कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, तीही दाविला लौकिक आचार. हित नाही ठावे जननी जनका, ती लौकिका दाविला आचार. आईवडिलाला कळकळे पण हिताचं ज्ञान नाही. वेदाला हिताचं ज्ञान आहे पण वेदापाशी कळकळ नाही. तिन्ही वर्गाचे कानी लागेला. वेदाला कळकळ नाही, ज्ञान आहे पण कळकळ नाही. आईजवळ कळकळे, हित नाहीये. आईजवळ कळकळे पण ज्ञान नाही. वेदाजवळ ज्ञान आहे पण कळकळ नाही. आईजवळ कळकळे पण हिताचं ज्ञान नाही. वेदाजवळ हिताचं ज्ञान आहे पण कळकळ नाही. पण स्वतःचं मूल बिमार आहे आणि बाप डॉक्टर आहे, त्याच्याजवळ हिताचं ज्ञानही आहे आणि त्या बाळाची कळकळ आहे. तसं संत या डॉक्टर सारखा की ज्याचं मूल बिमार पडलंय, संतापाशी हिताचं ज्ञान आहे आणि कळकळही आहे. आणि मग असा संत तुम्ही देव बनावं, देव बनावं, मुक्त व्हावं, संत बनावं यासाठी तळमळ करत असतो. तुमची पाठराखण करतो, त्याची तळमळ असते. आणि म्हणून आमचं हित जर कोण करू शकत असेल तर फक्त संतच. मायबापही नाही आणि वेदही नाही. संतच आमची काळजी वाहतात, संतच आमचं हित करू शकतात. इतर जगात कोणी नाही. आणि म्हणून तुकोबारायचा विश्वास फक्त संतावर आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा. आमचं हित जर कोण करू शकत असेल ते फक्त संत आणि संतच. आणि म्हणून फक्त संतांच्याच पायावर विश्वास, संताच्या पायी हा माझा विश्वास. अहो, तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम हे भजन केलं तर ज्ञानोबा लिहितायत, विपाय जरी आठवीला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असं होता ते प्रशंसिता लाभवती. विपाय जरी आठवीला चित्ता, तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम हे भजन केलं
तर तेवढ्या काळात ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. आणि तुम्ही अति आवडीनं ज्ञानदेव तुकाराम हे भजन केलं तर ते त्यांचं संतत्व तुम्हाला कायमचंच बहाल करतात. का? तर संतांना कळकळे, संतापाशी आमचं हित आहे. विपाय म्हणजे कदाचित सहज, विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता. सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणतात मजानी, तेवढ्या काळात ते तुम्हाला त्यांचं संतपद देतात. आणि अति आवडीनं ज्ञानदेव तुकाराम म्हणल्यावर ते काय देणार नाहीत, ते कायमचं संतपद देतील. आणि संतपद देणं, संत बनवणं हे खरं हित असते. आणि मग तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अभ्यासयोग सांगितलाय. संत आमच्या मुखात हरिनाम देतात आणि मुखात हरिनाम दिलं की काय काय घटना घडतात ज्ञानोबराय ते अभ्यासयोगातून सांगतात. माऊली लिहित आहेत की तरी गा ऐसे करी या आठा पारा माझारी मोटके निमिषभरी दे तुझाय. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख ती तुले अरोचक विषयी घेईल. आणि मग शरद कालू रिगे आणि सरिता ओटू लागे तसे चित्त काढेल वेगे प्रपंचोने. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. या 4 वयातून ज्ञानोबांनी संसार कसा जिंकावा हे आम्हाला सांगितले. या 4 वया जर तुम्ही अभ्यासल्या तर सगळी ज्ञानेश्वरी एकीकडं आणि ज्ञानोबाच्या 4 वया एकीकडं. ज्ञानोबा म्हणतात या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवाय ती तिकडे जायला सोकतं. या मनाला रोज तमाशा दाखवा, तमाशाला सोकेल. याला रोज सिनेमा दाखवा, सिनेमाला सोकेल. याला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही सोकेल. एवढाच एक चांगला गुण आहे. मग हे हरिनामालाही सोकेल तर याला नेहमी हरिनाम दाखवा ना, की हरिनामालाही सोकेल. आणि मग माऊली म्हणतात की तरी गा ऐसे करी या आटापारा माझारी मोटके निमिषभरी दे तुझा. दिवसात 8 प्रहर आहेत, त्यातल्या कुठल्याही एका प्रहरात थोडासा वेळ काढून एकदा राम म्हण, उद्या 2दा म्हण, परवा 3दा म्हण. असं करत करत रामनाम वाढवत जा. एकदा म्हण रामनाम घेऊ लागलं की त्याला रामनामाची चटक लागेल आणि रामनामात गोडी हे त्याला कळेल. आणि एकदा रामनामाची चटक लागली रे लागली की त्याला संसाराचा विषयाचा तिटकारा येईल. आणि विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असते. आणि वैराग्यानं देव भेटतो ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. तुम्ही रोज थोडं थोडं हरिनाम घ्या, हरिनाम वाढत जा. हरिनामात मजा हे एकदा मनाला कळलं की या मनाला असं वाटतं की या विषय वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाहिजे इंद्रियाचा. या इंद्रियाचा असा स्वभाव झाला की या विषय भोगाशिवाय कुठं मजाच नाहीये, कुठं मजाच नाही. मजा आहे ती फक्त विषय भोगात. पण याला नेहमी थोडं 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 हरिनाम दाखवलं, हरिनाम वाढवलं तर हरिनामातही मजा हे मनाला कळलं. आणि हरिनामातही मजा हे कळालं की ते हरिनाम घ्यायला चटावेल. आणि हरिनाम घ्यायला चटावलं त्याला विषयाचा संसाराचा कंटाळा येईल, तिटकारा येईल. आणि विषयाचा संसाराचा तिटकारा येईल हे वैराग्य. आणि वैराग्याने देव भेटतो ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि मग जसा शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात, तसं हरिनाम तोंडात फिट झालं आणि जीवनात वैराग्य आलं की चित्त प्रपंचाला आटतं. आणि चित्त प्रपंचाला आटणं हेच वैराग्य, हेच वैराग्य. आणि मग एकदा वैराग्य आलं की हे चित्त भोगातून हळूहळू पाय काढतं आणि भगवंतात प्रवेश करतं आणि ते भगवत स्वरूप बनतं. मग भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीच होईल. तुम्ही आज एकदा राम म्हणा, उद्या 2दा म्हणा, परवा 3दा म्हणा, रामनाम वाढवत जा. रामनाम वाढवलं की रामनामातही गोडी आहे हे मनाला कळालं की मन रामनामाला चटावेल. मन रामनामाला चटावलं की त्याला रामनामाची गोडी लागेल आणि विषयाचा आणि संसाराचा तिटकारा येईल. विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य आहे. वैराग्य आलं की या वैराग्यानं नामचिंतनानं ते भगवंतात प्रवेश करायला एक दिवस भगवंतच बनल. हा अभ्यास योग आहे. मग तुकोबारांनी हेच केलंय, तुमच्या मुखात नाम दिलंय, कर्मयोग दिलाय. या नामानं कर्मानं तुमच्या जीवनात वैराग्य आलं. वैराग्यानं तुम्हाला देवाचा वेध लागतो. देवाचा वेध लागला की तुम्ही देवच बनता.
देवच बनतो. आणि मग संत हे वशिला आहेत. तुम्हाला एखादी मुलगी आवडली, मनोमन आवडली, आणि तिच्यासोबत लग्न करावं वाटतंय, तर तुम्ही कुणाला मध्यस्थी घालता? त्या मुलीच्या मैत्रिणीला. मुलगी आवडली पण सरळ तिला विचारायची ताकद नाही, भीती वाटते, विचारू नको, तिच्याशी लग्न करायचे, आवडली पण तिला कसं विचारावं, भांडलीत काय करावं, मग तिची मैत्रीण पकडता, मग तिला मध्यस्थी करता आणि तिला विचारायला लावता. ती होय नाही काय म्हणते, मुलीच्या मार्फत कळतं, मैत्रिणीच्या मार्फत कळतं. मुलगी आवडली, पटवायची आहे, बायको करायची आहे, तिच्या मैत्रिणीला मध्ये घालता आणि मैत्रिणीच्या मार्फत तिला पटवता आणि ती आपली बायको बनवता. तसं देव, तसं तुम्हाला देव बनायचे, तसं तुम्हाला देव बनायचे, तर संत मध्ये घालावे लागतात, संत मध्ये घालावे लागतात आणि देवाला पटवा लागतं, मग तुम्ही देव बनता. आणि संत देवाला कसं पटवतात? तर संत तुमच्या मुखात हरिनाम देतात, तुम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावतात, त्यांनी तुमच्या जीवनात वैराग्य येतं. हे तुम्हीच करता, संत देत नाही तुम्हाला काही, वैराग्य देत नाही, काही देत नाही. हे वैराग्य तुमच्या स्वबळावर जीवनात आलं, हे लक्षात ठेवा. संत फक्त तुमच्या मुखात हरिनाम देतो आणि निष्काम कर्मयोग करायला लावतो. या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात वैराग्य येतं भगवंताच्या कृपेने. आणि मग तुमच्या जीवनात विवेक वैराग्य आलं की तुम्ही आत्मज्ञानाला पात्र असता. तुमच्या जीवनात विवेक वैराग्य आलं की तुम्ही आत्मज्ञानाला पात्र असता. आणि मग विवेक वैराग्य आहे, आत्मज्ञान आहे, या साजानं संतांनी तुम्हाला श्रंगारलंय, देवापुढे उभं केलंय. मग देव बळबळतो आणि देव बळबळतो आणि तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून आमचं हितच जर कोण करत असेल ते फक्त संत, बाकी कोणी नाही. संत हे होकायंत्रासारखे असतात. समुद्रामध्ये नाव चाललीये, त्या नावाड्याला दिशा ओळखण्यासाठी पूर्ण विश्वास होकायंत्रावर ठेवावा लागतो. तसं देव बनायचंय, या विश्वात तुम्हाला फक्त संतावरच विश्वास ठेवावा लागतो. आणि मग संताचे पायी हा माझा विश्वास, संताच्या पायी हा माझा विश्वास. कारण संतच तुम्हाला देव बनवू शकतात, म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास. विश्वास पाहिजे. मातीचा द्रोण केला तो कोळिका भावे फळला. एकलव्यानं मातीचा द्रोणाचार्य केला, त्याला गुरु मानलं आणि अर्जुनापेक्षा मोठाही धनुर्धर बनला. का? विश्वास, दृढ विश्वास. तसं संतावर दृढ विश्वास, संताच्या पायावर विश्वास. संत तुमचं हित करतात, संत तुमचं हित करतात, तुम्हाला देवच बनवतात. विश्वास पाहिजे. संशय नको. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, ही विनाशाची वाघोर प्राणी येते. संशयाने विनाश होतो, संशय हे पाप आहे. संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर, संशय घेणं हे घोर पाप आहे, विनाश होतो. विश्वास हे पुण्य आहे. विश्वास ठेवा, संताच्या पायावर विश्वास ठेवा. संशय हे पाप आहे, विश्वास हे पुण्य आहे. विश्वास हा शंकर आहे, श्रद्धा ही पार्वती आहे. विश्वास शंकर आहे, श्रद्धा पार्वती आहे. विश्वास ठेवा. आणि म्हणून जगामध्ये साधारण जीव कधी विश्वास ठेवण्यास पात्र असतो, कधी नसतो. म्हणून मी बोललो ना की घरात आई कपाटाला कुलूप लावते, ती चोरासाठी नाही, चोर नंबर 2 ला. ती कपाटाला कुलूप लावते, ती घरातल्या माणसासाठीच, घरातल्या माणसासाठीच. का? तर घरातले माणसे त्यागी नाहीयेत. विश्वास त्यागावर असतो, भोगावर नाही. घरातले भोगी आहेत, पैसे चोरू शकतात, म्हणून कपाटाला कुलूप लावते, चोरासाठी नंबर 2 ला. संत त्यागी आहेत, संत निस्वार्थी आहेत, संत ज्ञानी आहेत, संत विरक्त आहेत. मग जो निस्वार्थी आहे, जो विरक्त आहे, जो ज्ञानी आहे, जो त्यागी आहे, तो समोरच्याचं कधी अहित करीतच नाही. असा मनुष्य जगतो तर जगाच्या कल्याणासाठीच, जगाचं हित करण्यासाठीच.
आणि म्हणून तुकोबारायचा विश्वास आहे तो फक्त आणि फक्त संतावर किंवा संताच्या पायावर. आणि मग संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा. मी सर्व भावानं संताचा दास झालो किंवा होतो. संताचं दास्यत्व करावं. आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव आणि का नाही. कायानं वाचन मनानं संताला शरण जाव. ज्ञानोबा लिहितात आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव अनोती नाही. तुमचा कायिक वाचिक मानसिक भाव काया वाचा मनानं संतांना शरण जा, त्यांचा नाम जप करा, त्यांची सेवा करा. संतापासी बैसता योग ज्ञाने पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. मग येण्याची सत्कर्मे अशेषी ज्ञान विरमे येण्याची सत्कर्मे अशेषी अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. संतापासी बैसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. येण्याची सत्कर्मे अशेषी अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. संताची सेवा केल्याने काय होतं? वैराग्य धारण करून संताची सेवा केली तर काय होतं? जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. तुमचा अहंकार जातो आणि अहंकार गेला की तुम्ही देव बनता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुमचा अहंकार गेला संत सेवेने की संत तुम्हाला आत्मज्ञान देतात, देवपड उभं करतात आणि मुक्त करतात. आणि म्हणून संताची शरणागती. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. ते ज्ञानाचा कुरुटा तिथं सेवा हाची दारवंटा म्हणून स्वाधीन करी सुबाटा ओळगोनी. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील किर पुसले. मग अंतकरण बोधले संकल्पा नाहीये. या 4 वयातून ज्ञानोबाने संतांची सेवा कशी करावी सांगितली. संत आत्मज्ञानाचं भांडार आहे, पण या आत्मज्ञानाच्या भांडारात प्रवेश करायचा आहे तर दरवाजा आहे सेवा. संत सेवा केल्याशिवाय तुम्हाला आत्मज्ञान हाती लागत नाही. ते ज्ञानाचा कुरुटा तिथं सेवा हाची दारवंटा. ज्ञानाचा कुरुटा आहे, ठेवा आहेत, भांडार आहेत, पण त्या भांडारापर्यंत जायचं आत्मज्ञानाच्या तर दरवाजा आहे सेवेचा. अर्थात सेवा केल्यानंच, संत सेवा केल्यानंच, संत शरणागती केल्यानंच तुम्हाला आत्मज्ञान हाती लागतं आणि तुम्ही देव बनता. आता पुष्कळदा संत सेवा म्हणजे आम्ही काय करतो? आपल्याकडे फार पद्धती पाहिजे. एखादा जर महाराज बोलवला आपण आपल्या घरी, तो संत असो नसो, त्याला बोलवलं महाराज म्हणून, तो आपल्यासाठी आदर्श असतो. एखादा महाराज घरी आला की त्या माणसाकडं, ज्याच्या घरी आलाय तो महाराज, त्याच्याकडं एक ग्रुप असतो व्हॉट्सअपवर. खटकन मेसेज जातो, आमके आमके महाराज आलेत. सगळे हे अनुयायी मोहळाच्या माश्यासारखे पळत येतात आणि बारी कचा 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 त्या महाराजचं अंग दाबतात. त्याचे हाडकच खिळखिळ करायचे, कचा कचा महाराज दाबायचा. ते कन तो महाराज खाली ते दाब पडायला म्हणजे असे कचा 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 त्या महाराजाला दाबतात. महाराजाला दाबलं की यांना होतं झाली संत सेवा, दिला आम्हाला आत्मज्ञान, झाला आम्ही मुक्त. महाराज किंवा संत कचा कचा दाबणे ही संत सेवा नाही. सेवेचं अंग असेल पण ते कचा कचा नाहीये, हलक्या हाताने दाबा. संताचं अंगण झाडा, सडा सारवण करा, संतांना फुलं आणून द्या पूजेसाठी, संतांच्या घरचा स्वयंपाक करा, त्यांना ताट वाढून द्या, संतांचं पाणी भरा. 36 वर्ष भगवान कृष्णानं श्रीखंडाच्या रूपात नाथमाराच्या घरी पाणी भरलं, जाडून जुडून काढलं, गंध उघडून दिला, सडा सारवण केलं, हातपाय दाबले. संताच्या घरातली सगळी कामं करा आणि संत जसा सांगतो तसं वागा. संत काय सांगतो? ज्ञानेश्वरीत गाते जे सांगितले तसं वागा. ही खरी संत सेवा आहे. कचा कचा हातपाय दाबणं नाही. संतांना गाते ज्ञानेश्वरीत जे सांगितले तसं वागणं ही खरी संत सेवा आहे. आणि त्यासोबत शारीरिक मदत करणे म्हणजे घर झाडणे, स्वयंपाक करणे, पाणी भरणे ही 2ऱ्या नंबरची संत सेवा आहे. आणि म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. संत काया वाचा मनानं, संताची काया वाचा मनानं शरणागती करा, त्यांची सेवा करा, ते प्रसन्न होतील
तुमच्या मुखात हरिनाम देतील, तुम्हाला कर्मयोग करायला लावतील. या दोन्ही गोष्टींच्या जीवनात वैराग्य येईल. वैराग्य आलं की ते तुम्हाला आत्मज्ञान देतील. आणि मग हे विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे कपडे तुमच्या अंगावर एकदा चमकू लागले. हा श्रंगार आहे, हे भारी भारी कपडे आहेत. कोणते? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञान हे दागिने आहेत. तुम्हाला सजवले संतांनी, साज केलाय, दागिने घातलेत, पण कशाचे? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचे. असा तुमचा विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाने श्रंगार केलाय. आणि मग संत तुम्हाला देवापुढे उभा करतो आणि मग देवाकडे वशील लावतो, देवाकडे वकिली करतो की देवा, हा माझा शिष्य आहे, मुक्त होण्यास, देव होण्यास पात्र आहे. देवा तू याला मुक्त कर. आणि देव संताचा ऐकतो आणि तुम्हाला हरिपद देतो. देश काळ स्वभावे वेचू जया न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. देवाने अविनाश पद दिले मुक्तीचं तुम्हाला. देवाने कृपा केली, पण त्याआधी संत कृपा व्हावी लागते. देव तुम्हाला मुक्त तेव्हाच करतो ज्यावेळेस तुमच्यावर संत कृपा होते. म्हणून आधी संत कृपा आणि मग भगवत कृपा आहे. आणि हे हित आहे. आणि मग त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. परंतु आत्महितापर्यंत जाईपर्यंत, आत्मलाभापर्यंत जाईपर्यंत कधी कधी संताला कठीण परिस्थितीचा, संताला नाही, साधकाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. साधक सिद्ध अवस्थेकडे चाललाय, निष्काम कर्म, निष्काम हरिनाम हा सगळं करतोय, कर्मयोग करतोय. पण हे करत असताना तो कधी कधी शिरल्या जातो, भागल्या जातो. तर संत त्याला काय मदत करतात? ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की भागल्या मज वाहतील कडे, त्यांच्यानी जोडे सर्व सुख. भागल्या मज वाहतील कडे, त्यांच्यानी जोडे सर्व सुख. तुम्ही साधक आहेत, सिद्ध पदाकडे चाललायत, मुक्तीकडे, संत पदाकडे चाललायत. अनेक संकट तुमची वाटमारी करतात. महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडवणी ठाती. हे इंद्र वगैरे आडवे येतात, या साधना करायला कदाचित हा स्वर्गातील इंद्रपदच घेईल. तुम्हाला देव बनायचं, पण इंद्राला डाऊट येतो. तो म्हणतो हा इंद्र झाला तर माझं राज्य जाईल. तो वाटमारी करतो. रिद्धी सिद्धी आडवे येतात, विषय पाठवतात, तुमची वाटमारी करतात, तुम्हाला संसारात अडकवण्याचा प्रयत्न करतात. नाना प्रकारचे विषय तुम्हाला आडवे येतात. तुम्हाला वाटतं का की साधक अवस्थेत इंद्रिय तुम्हाला त्रास देत नाही? इंद्रिय भयानक त्रास देतात. सिद्धाला देतात तर साधकाची काय कथा आहे? आणि मग नानमारा लिहितात की म्हणून जाणते नि पुरुखे, इंद्रिय लाळावी न कौतुके. सांगे सर्पोसंगे खेळता येईल, व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. वाघाची मैत्री कडली जाईल का? खाऊन टाकील. साप चावेल, मारून टाकील. इंद्रियाचा लळा करू नका. सिद्धाने करू नये, साधक तर सोडाच. म्हणून जाणते नि पुरुखे, इंद्रिय लाळावी न कौतुके. इंद्रियाचा लळा करू नका. इंद्रिय तुम्हाला सिद्ध अवस्थेला गेले तरी विषयाकडे ओढून नेऊ शकतात. साधना करत असताना सर्वात त्रास जर देत कोण असेल तर ही इंद्रिय आहेत. यांना विषयाचं आकर्षण असतं, हे जाता जात नाही. इंद्रिय तुम्हाला विषयाकडे खेचून नेतातच. अतिबलवान आहेत. इंद्रियाचे दिने अमा केले नारायणे. आणि म्हणून महाभारत लिहित असताना व्यासानी एक श्लोक टाकला. काय? विद्वा समपि कर्षति. विद्वा समपि कर्षति हा श्लोक जमिनीला आवडला नाही. ते म्हणजे गुरुवर याची काय गरज आहे? जो विद्वान नाहीये त्याला इंद्रिय त्रास देतील, विषय त्रास देतील. पण जो विद्वान आहे त्याला काय इंद्रिय त्रास देतील? विद्वान नाहीये त्याला इंद्रिय आणि विषय त्रास देतील. विद्वान नाहीये त्याला इंद्रिय विषय त्रास देतील. पण विद्वानाला काय त्रास देतील? म्हणजे हा श्लोक टाकू नका. ठीक आहे म्हणले. व्यास म्हणले ठीक आहे, 4-8 दिवसांनी विचार करू याच्यावर, राहू द्या, बाकीचं लिखाण करू तोपर्यंत.
एक दिवशी व्यास महर्षीने थोडं गावाला गेल्याचं नाटक केलं. 2-3 दिवसांनी परत आले. त्यांनी एका स्त्रीचं रूप धरलं. पाऊस येत होता. अतिशय देखणे स्त्रीचं रूप धरलं. पाऊस येत होता. ती स्त्री भिजलीये. पावसामुळे तिची काही इंद्रिय ठळकपणे उमटून दिसत आहेत आणि ती पावसात भिजते. हे जमिनीने पाहिलं. जमिनी म्हणला, इकडे या ना बाई, सावलीत उभा राहा, निवाऱ्यात उभा राहा, आमच्या झोपडीत या म्हणले. ती बाई आली. जमिनी म्हणतात, कोण तुम्ही, कुठून आल्या? तिने सांगितलं, मी अशी अशी अप्सरा आहे किंवा गंधर्व कन्या काही आहे आणि मला चांगला नवरा मिळा म्हणून मी तपस्या करते. जमिनी म्हणतो, माझंही लग्न झालं नाही अजून, करता का लग्न? ती बाई म्हणली, ठीक आहे करते, पण माझी एक अट आहे म्हणली. म्हणले, काय? मला खांद्यावर घ्या आणि मला तुमच्या आश्रमाला या, ऋषी आश्रमाला 4-5 फेऱ्या मारा म्हणले. जमिनी मला, सोपं आहे त्यात काय, बस म्हणले खांद्यावर. घेतली खांद्यावर. 2 चक्रा झाल्या मारून की त्याला राहावं ना. तिच्या तोंडाकडे सारखं बघा वाटायचं. त्याला कर्मे ना, बायको करायची ना. 2 चक्रा झाले. 3ऱ्या चक्राला वर पाहिलं, ते एक दाढीवाला बाबा दिसला आणि ते दाढीवाले होते व्यास. खाली उतरवलं. व्यास म्हणले, हा श्लोक टाकायचा का नाही? विद्वा समपि कर्षती, हा श्लोक टाकायचा का नाही? जमिनी म्हणतो, टाका 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 टाका. ज्ञानालाही ऋषीलाही इंद्रिय विषयाकडे ओढून नेतात. मग साधकाची किंवा साध्या माणसाची काय कथा आहे? आणि मग परमार्थात तुम्ही देव बनायला चाललेत, साधना करतायत, तर अशा वेळेस हे विषय तुम्हाला इंद्रिय तुम्हाला विषयाकडे खेचून नेतील, महेंद्रादिपदे अडचणी आणतील, साधनेत बाधा आणतील, रिद्धी-सिद्धी आडव्या येताल. मग अशा वेळेस तुम्ही कंटाळून जाता, थकून जाता, वाटतं नको जी साधना, नको साधेव. तुम्ही माघारी फिरता, तुम्ही थकता, भागता. मग अशा वेळेस संत तुम्हाला सहारा देतात, आपल्या कडावर घेतात, अर्थात सहारा देतात. मग तुकोबा लिहितात की भागल्या मज वाहतील कडे, त्यांच्याने जोडे सर्व सुख. संत मला सहारा देतील, मी चुकलो तर, कंटाळलो तर, माघारी फिरलो तर साधनेतून. संत मला सहारा देतील, कडेवर घेतील आणि ते मला देवच बनवतील की ज्यामुळे मला सर्व सुख मिळेल, अर्थात मुक्त होईल. आणि म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणात संताचा उपकार म्हणून 4थं चरण लिहित आहेत आणि महाराज बोलतात की तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. शेष म्हणजे उरलेलं, उष्ट. संताचं उच्चिष्ट, उष्ट मी आवडीने खाईल. आता संताचं उष्ट खाणं याचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ खरोखर संताचं उष्ट अन्न खाणं आणि दुसरा अर्थ संताच्या मुखातून निघालेली वचनं आम्ही आमच्या मुखातून काढणं, म्हणजे संताचं उच्चिष्ट सेवन करणं होय, संताचं उष्ट खाणं होय. ज्ञानोबराच्या मुखातून ज्ञानेश्वरी निघाली, तुकोबराच्या मुखातून गाथा निघाली. तीच ज्ञानेश्वरी आणि गाथा आमच्या मुखातून निघणं म्हणजे ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचं उच्चिष्ट सेवन करणं होय. या जगताला जगत व्यासोच्चिष्ट म्हणतात. कशामुळे? 4 वेद जाणं सही शास्त्र कारण, 18 पुराणे हरीची गाती. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं ही व्यासाच्या तोंडातून निघालीत आणि ती आमच्या तोंडातून निघतात, ती आमच्या तोंडातून निघतात. म्हणजे एक प्रकारे आम्ही व्यासाचं उच्चिष्ट सेवन करतो किंवा व्यासाचं उष्ट खातो. कारण सगळं शास्त्र व्यासाच्या तोंडातून निघाले, ते आमच्या तोंडातून निघतंय. मग संताच्या तोंडातून निघाले किंवा कुणाच्या तोंडातून जे बाहेर पडले ते उष्टच झालं. मग ते शास्त्र असो की अन्न असो, तोंडातून जे बाहेर पडले ते उष्ट आहे. मग हे सगळं शास्त्र 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं व्यासाच्या तोंडातून बाहेर निघाले म्हणजे ते व्यासाचं उष्ट आहे. आणि ही शास्त्र आमच्या तोंडातून निघतायत म्हणजे आम्ही संताचं उष्ट खाल्लं, व्यासाचं उष्ट खाल्लं. तसं गाथा ज्ञानेश्वरी संतांच्या मुखातून निघाली,
ही गाथा ज्ञानेश्वरी आमच्या मुखातून निघणं म्हणजे आम्ही संतांचं उष्ट खाल्लं. ज्ञानेश्वरी ज्ञानोबराच्या मुखातून, गाथा तुकोबराच्या मुखातून निघाली म्हणजे हे ज्ञानोबराय तुकोबरायचं उष्ट आहे. आणि ही ज्ञानेश्वरीतील गाथेतील वचन आमच्या मुखातून निघणं म्हणजेच आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचं उच्चिष्ट सेवन केलं किंवा त्यांचं उष्ट खाल्लं. हा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ होतो खरोखरच संतांचं उष्ट खाणं. संत आणि भगवंत त्यांच्या ताटात जेवलो किंवा त्यांचं उष्ट खाल्लं तर आम्हाला ब्रह्मज्ञान होतं. याचा श्रीमद भागवतात पुरावा येतो. भगवान श्रीकृष्ण अवतार कार्य संपून वैकुंठाला निघाले. त्यावेळेस भगवंत उद्धवाला म्हणतात की उद्धव हा भगवान श्रीकृष्णाचा भाऊ होता. उद्धव आणि भगवान कृष्ण भाऊ होते, चुलत भाऊ होते. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात की उद्धवा, मी आता वैकुंठाला चाललोय, तुला आत्मज्ञान देऊ का? उद्धव हसला आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की देवा, तुला असं वाटतं का की मला अजून आत्मज्ञान झालं नाही? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कशाहून झालं तुला आत्मज्ञान? अरे म्हणले देवा, तू माझा भाऊ आहेस, रोज तुझ्या ताटात मी जेवतोय आणि देवाच्या ताटात जो रोज जेवतोय अर्थात देवाचं उष्ट खातोय. आणि जो देवाचं उष्ट खातोय त्याला तात्काळ ब्रह्मज्ञान होतं. मला आता काय ब्रह्मज्ञान देतो? मी मागेच केव्हाच ब्रह्मज्ञानी झालोय. का? तर मी तुझं उच्चिष्ट सेवन केलंय. तसं भगवंताचं संतांचं उच्चिष्ट सेवन केलं, खरोखर उच्चिष्ट अन्नाच्या रूपात, तर संतांचं भगवंताचं उष्ट खाल्लं तर आम्हाला आत्मज्ञान होतं, आमचा उद्धार होतो. हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे, संतांच्या मुखातून निघालेली जी वचनं आहेत ती आमच्या मुखातून निघाली. जशी ज्ञानोबराच्या मुखातून ज्ञानेश्वरी, तुकोबराच्या मुखातून गाथा. ही गाथा आणि ज्ञानेश्वरी संत उच्चिष्ट आहे आणि गाथा ज्ञानेश्वरी आमच्या मुखातून निघाली म्हणजेच आम्ही संतांचं उच्चिष्ट सेवन केलं, संतांचं उष्ट खाल्लं. आणि मग संतांचं उष्ट अन्न खाल्ल्याने आत्मज्ञान होतं किंवा संतांच्या मुखातून निघालेली वचनं आमच्या मुखातून निघाली, याचा अर्थ संतांचं उष्टच खाल्लं. आणि मग तुकोबाराय म्हणतात की संतांच्या मुखातून जे जे वचनं निघालेत ते आवडीने मी माझ्या मुखातून काढील. एक प्रकारे संत उच्चिष्टच खाल्लं मी आणि खरोखर संतांच्या ताटातलंही उष्ट खाईल. संत उच्चिष्टच खाल्लं मी. मग येणं ते प्रकारे संतांचं उच्चिष्ट जर खाल्लं, संतांच्या वचन रूपात किंवा अन्न रूपात, तर भगवंताची संतांची आमच्यावर कृपा होते आणि आम्ही मुक्त होतो. म्हणून संतांच्या सानिध्यात मी जाईल, सर्व भावना त्यांचा दास होईल, संतांची सर्वतोपरी सेवा करेल आणि त्यांचं उच्चिष्टही मी सेवन करेल त्यांच्या वचनाच्या रूपात किंवा अन्नाच्या रूपात. आणि मग संत कृपा माझ्यावर होईल. संत कृपा झाली की भगवत कृपा होईल आणि मी मुक्त होईल. आणि म्हणून तुका म्हणे शेष घेन आवडी वचन न मोडी बोलिले ते. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. अगदी 2च मिनिटात अभंगाचा सारांश. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करी ती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागल्या मज वाहतील कडे, त्यांच्याने जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते. तुकोबाराय आम्हाला जागा करतायत की जगात विश्वास ठेवण्यास कुणीच पात्र नाही. विश्वास ठेवण्यास एकच व्यक्ती पात्र आहे, ते आहे संत. बायका मुलं गणगोत कधी विश्वास ठेवण्यास पात्र असतात, कधी विश्वास ठेवण्यास पात्र नसतात. तो साधारण जीव आहे.
म्हणून साधारण जीव 100% विश्वास ठेवण्यास पात्र नाहीच आहे. 100% विश्वास ठेवण्यास पात्र जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त संत आहेत. का? तर संत त्यागी आहे, संत ज्ञानी आहे, संत विरक्त आहे, संत निस्वार्थ आहे. आणि जो त्यागी असतो तो जगासाठी जगतो. जो निस्वार्थी आहे तो जगावर निस्वार्थ भावनेने प्रेम करतो. जगावर प्रेम करतो पण निस्वार्थ भावनेने. निस्वार्थी आहे म्हणजे त्याचा स्वार्थ गेलाय. आणि ज्याला कशाचा स्वार्थ नाही तो तुम्हाला कसा फसवेल. आणि म्हणून तो विश्वास ठेवण्यास पात्र आहे आणि तो संत आहे. कारण संत स्वतःसाठी जगतच नाही, संत जगासाठी जगतो. जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती. संत जगासाठी जगतो, जगासाठी देह झिजवतो. तो ज्ञानी असतो. आणि जो आत्मज्ञानी आहे तो तुम्हाला मुक्त करण्यासाठी जगतो. जो त्यागी आहे तो जगासाठी जगतो. जो विरक्त आहे तो जगासाठी जगतो. असा त्यागी, विरक्त, ज्ञानी पुरुष निस्वार्थपणे जगावर प्रेम करतो. आणि जो निस्वार्थ प्रेम करतो त्याचा स्वार्थ गेलेला असतो. आणि ज्याच्यापाशी कुठलाच स्वार्थ नाही तो तुम्हाला फसवूच शकत नाही. म्हणून जो निस्वार्थी आहे, जो ज्ञानी आहे, विरक्त आहे, असा निस्वार्थ संतच विश्वास ठेवण्यास पात्र असतो. आणि म्हणून संताच्या पायावर माझा विश्वास आहे. फक्त संताच्याच पायावर विश्वास आहे, इतर कोणाच्या नाही. मग संताच्या पायावर विश्वास ठेवला किंवा संतावर विश्वास ठेवला तर काय फायदा आहे? ते माझं हित करतात. कशा प्रकारे? संत माझ्या मुखात हरिनाम देतात आणि मला कर्मयोग करायला लावतात. मग निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्मयोग या दोन गोष्टी माझ्या जीवनात वैराग्य येतं. आता साधकाच्या जीवनात वैराग्य येतं. साधकाच्या जीवनात वैराग्य आलं की संत तुमचा श्रीगुरु बनतो आणि तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करतो. आणि मग संतानं तुम्हाला विवेक वैराग्य दिले, अर्थात नामाच्या बळावर आणि कर्मयोगाच्या बळावर. पण संतानं तुम्हाला विवेक वैराग्य दिले, आत्मज्ञान दिले. आणि या विवेक वैराग्याचा आणि आत्मज्ञानाचा पोशाख संत तुमच्या अंगावर चढवतात. विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाची दागिने संत तुमच्या अंगावर घालतो. अर्थात एक प्रकारे संत तुमचा श्रंगार करतो. कशानं? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानानं. आणि या विवेक वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं तुमचा श्रंगार करून संत तुम्हाला देवापुढे उभं करतो. येते लक्षात? विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानानं तुमचा श्रंगार करून संत तुम्हाला देवापुढे उभा करतो. आणि ज्यावेळेस देव तुमच्या अंगावर हा श्रंगार पाहतो विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाचा, तेव्हा देवही भुलून जातो या श्रंगाराला, या विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाला. आणि मग भगवान तुमच्यावर कृपा करतो आणि तो तुम्हाला मुक्त करतो, देव करतो. परंतु या मुक्तीपर्यंत जाईपर्यंत ही साधना करत असताना रिद्धी सिद्धी, महेंद्रादी पदे, विषय भोग, नाना प्रकारचे संकट आडवे येतात. साधक माघारी फिरू शकतो. अशा वेळेस हे संत तुम्हाला धीर देतो, कडेवर घेऊन फिरतो, अर्थात धीर देतो. तुम्ही दमलात, भागलात, शिनलात, माघारी फिरलात, भागलात तर संत दिलासा देतो, आश्रय देतो, धीर देतो आणि तुम्हाला भक्तीमध्ये रथ ठेवतो. आणि त्यामुळे तुम्हाला देव भेटतो, सर्व सुख भेटतं. आणि हे सगळं करत असताना हे मला प्राप्त व्हावं, माझी भक्ती कडीला जावी, मी मुक्त व्हावं, मला देव भेटावा, मी मुक्त होऊन देव बनावं, हे माझ्या जीवनात यावं, यासाठी मी संतांचं उच्छिष्ट सेवन करेल. संतांचं उच्छिष्ट सेवन करेल, संतांचं उष्ट खाईल. त्यामुळे संतांची माझ्यावर कृपा होईल. मग संतांचं उच्छिष्ट सेवन करणे म्हणजे एक प्रकारे संतांचं खरोखर उष्ट सेवन करणे. संतांनी भगवंत त्यांचं खरोखर अन्न उष्ट सेवन केलं तर तुम्हाला ब्रह्मज्ञान होतं, तुम्ही मुक्त होता.
आणि दुसरी गोष्ट, संतांच्या मुखातून जी वचनं निघाली ती वचनं आमच्या मुखातून निघाली की एक प्रकारे आम्ही संतांचं उच्चिष्ट अर्थात उष्ट सेवन केले. संतांचं उच्चिष्ट सेवन करण्याचा सरळ अर्थ होतो की संतांनी गाथे ज्ञानेश्वरी जे लिहिलंय हे ज्ञानोबराय तुकोबरायाचं उष्ट आहे. ज्ञानोबरायाच्या मुखातून ज्ञानेश्वरी निघाली, ज्ञानेश्वरीचे शब्द ज्ञानोबरायाचं उच्चिष्ट आहे. तुकोबरायाच्या मुखातून गाथा निघाली, गाथेतले शब्द तुकोबरायाचं उच्चिष्ट आहे. आणि मग ज्ञानेश्वरी गाथेतले शब्द आपल्या मुखातून निघणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायाचं उच्चिष्ट सेवन केलंय. अर्थात एक प्रकारे तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखे वागले, गाथा ज्ञानेश्वरी जगले. संतांचं उच्चिष्ट सेवन केलं म्हणजे तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी जगले. आणि ज्यावेळेस तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी जगता, गाथा ज्ञानेश्वरी बोलता, हेच खऱ्या अर्थानं संतांचं शेष किंवा उच्चिष्ट किंवा उष्ट आहे. आणि संतांचं शेष अर्थात संत वचन आवडीने सेवन केले, ज्ञानेश्वरी गाथा तुम्ही जगले, तर संतांचा तुमच्यावर उपकार होतो. संत तुमचं हित करतात, तुम्हाला ते मुक्ती देतात, देव बनवतात. आणि मग संतांच्या पायावर विश्वास ठेवा, संत तुम्हाला संतच बनवतील, अर्थात देव बनवतील. आणि म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.